मुलांनो, अशा प्रकारे आपण जो हा पाठ आहे तो आपण बघितला आहे की या पाठामध्ये एनर्जी आहे, कार्य आणि ऊर्जा म्हणजे काय पाहिलं की कार्य म्हणजे काय आहे, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेची स्तोत्र काय, ऊर्जेची संकल्पना काय, ऊर्जा आपण कशा प्रकारे बचत करणं गरजेचे, हरित ऊर्जा म्हणजे काय, हे सर्व टॉपिक मुलांना आपण कव्हर केलेले आहेत. आपण पुन्हा एकदा सारांशाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मुलांनो. आपण बघा पाहणार आहोत की सारांशाच्या पुढे आपण या पाठातून काय काय शिकलो आहोत. बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य घडते. बल लावून, जेव्हा बल म्हणजेच काय आहे म्हणून आपण शक्ती, जेव्हा ताकद जेव्हा आपण लावतो तेव्हा बलाचं विस्थापन होतं. बल लावून वस्तूचं विस्थापन होतं. विस्थापनाचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे की एखादी जी गोष्ट आहे किंवा एखादा जो भाग आहे की एखादी वस्तू ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून न जाता बल लावलं म्हणजे ती हल्ली जाते तेव्हा त्याला आपण विस्थापन बोलतो. म्हणून बल लावून एखाद्या वस्तूचे जेव्हा विस्थापन होतं तेव्हा ते कार्य पूर्ण होतं असं आपण त्याला म्हणूया किंवा ते कार्य घडतं. आपला पहिला टॉपिक झाला. आपण दुसरं पाहणार आहोत. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा आहे. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. जेव्हा कार्य पूर्ण करतो म्हणजे ऊर्जा म्हणजे काय की ऊर्जाची ही डेफिनेशन आहे, ऊर्जाची ही व्याख्या आहे की कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणत आहोत, ऊर्जा असे म्हणणार आहोत. आपला जो तिसरा घटक आहे पाहणार आहोत. यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपं आहेत. तसं मग पाहिलं की ऊर्जेची जी रूपे कोणकोणती आहेत, मग आपण या सर्व घटकांचा देखील स्टेप बाय स्टेप अभ्यास केलेला आहे. कोणकोणती ऊर्जा बघा, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे मुलांनो. उष्णता ऊर्जा पाहिली आहे, प्रकाश ऊर्जा पाहिली, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, ह्या सर्वांचा देखील आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. या सर्व ऊर्जेचं मग आपण पाहिलं की अशा प्रकारे यंत्राद्वारे जी ऊर्जा चालते त्याला देखील काय होतं, यांत्रिक ऊर्जा. मग याच्यामध्ये देखील मुलांना दोन प्रकार पडतात. आपण हे देखील पाहिलं आहे, एक स्थितीज ऊर्जा आणि एक गतिज ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा. त्याचप्रमाणे जी उष्णतापासून, सूर्यापासून म्हणजे उष्णता आहे, प्रकाशापासून मिळणारी जी उष्णता आहे, ध्वनी ऊर्जा म्हणजे जो आवाज आहे त्याची ऊर्जा आहे, रासायनिक गोष्टीपासून जी मिळणारी ऊर्जा आहे त्याला रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा म्हणजे विद्युत मार्फत जी मिळणारी ऊर्जा आहे तिला विद्युत ऊर्जा असं देखील आपण म्हणणार आहोत. तर या घटकांचा देखील आपण सविस्तररित्या मार्फत आपण अभ्यास केलेला आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. जो आपला पुढचा टॉपिक आहे मुलांनो, बघा इथे दिला आहे चौथं. यांत्रिक ऊर्जेचे स्थितीत ऊर्जा व गतिज ऊर्जा असे दोन प्रकार पडतात. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जो यांत्रिक जी ऊर्जा आहे त्याचे दोन प्रकार पडले जातात. मग ते कोणते आहे, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे जी थांबलेली ऊर्जा आहे आणि गतिज ऊर्जा म्हणजे जी वेगाने वाहणारी ऊर्जा आहे. मग स्थितीज ऊर्जा कशामध्ये असते ते देखील मुलांना आपलं झालं होतं. स्थितीज ऊर्जा एखाद्या आपण पाहू शकतो की जो एखादा रबर असेल त्याच्यामध्ये असू शकते किंवा एखादं आपण पाहू शकतो जी स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये ती असते. म्हणजे ही स्थितीज ऊर्जाची ही दोन उदाहरणं पाहिली. त्याचप्रमाणे जी गतिज ऊर्जा आहे, ही गतिज ऊर्जा कशामध्ये आहे, जी झोका आहे, जो कॅरम आहे, आपण कॅरममध्ये मारतो, जो चेंडू आहे आपण तो मारला मग ती काय होते, गतिज ऊर्जा होते. याचं देखील आपण उदाहरणं आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे ही दोन ऊर्जा आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात बघितले आहे. ऊर्जा मिळण्याचे साधन म्हणजे ऊर्जा सूत्र. ऊर्जा मिळवण्याचं जे साधन आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजेच काय, जी ऊर्जाचे जे स्तोत्र आहे, मग ते ऊर्जेच्या स्तोत्राचा देखील मुलांना आपण अभ्यास केलेला आहे. मुलांना बघितलं आहे की जी पवन ऊर्जा आहे, सागरी ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे आपण विद्युत ऊर्जा आहे ते देखील आपण पाहिलेले आहेत. बघा, सूर्य हा मुख्य ऊर्जा स्तोत्र आहे. हे देखील पाहिलं की ऊर्जा कोणत्याही प्रकारची असू दे की त्याचं जे मुख्य स्तोत्र आहे ते कोणतं आहे, सूर्य आहे. आणि सूर्याची जी ऊर्जा आहे काय आहे, मुख्य स्तोत्र असल्यामुळे आपण पाहू शकतो की कोणत्याही प्रकारची तुम्ही ऊर्जा घ्या, तुम्ही घेऊ शकता, विद्युत ऊर्जा घेऊ शकता, त्याचप्रमाणे पवन ऊर्जा घेऊ शकता, सागरी ऊर्जा घेऊ शकता, जलविद्युत ऊर्जा घेऊ शकतात, अणुऊर्जा घेऊ शकतात. की ऊर्जा कोणत्याही प्रकारची असली तरी सूर्य हा त्याच्यातील एक मुख्य घटक आहे. सूर्य हा एक मुख्य स्तोत्र आहे आणि त्याच्यापासून ह्या सर्व ऊर्जा चालल्यात असतात. हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. बघा, पुढचं आपण पाहिलं पारंपरिक म्हणजे अनवीनीकरणीय व अपारंपरिक म्हणजे नवीनीकरणीय असे ऊर्जा देखील स्तोत्र आपण पाहिलेले आहे. म्हणजे विद्युत ऊर्जाचे जे आहे स्तोत्र आपण त्याच्यामध्ये पाहिले आहे पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा. मग पारंपरिक ऊर्जामध्ये देखील कोणते प्रकार पडतात की जे मुलांना पाहू शकतो आपण, जे डिझेल आहे, पेट्रोल आहे, लाकूड आहे, ज्वलनातून जे आपल्याला काय मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे. त्याचप्रमाणे गाय आणि म्हशीचे जे शेण आहे आणि त्या शेणापासून गवऱ्या बनवल्या जातात
जातात त्याचा देखील आपण दैनंदिन वापर करत असतो. म्हणजे आपण चुलीमध्ये टाकण्यासाठी, त्याच्यापासून जेवण बनवण्यासाठी त्याचा देखील आपण काय करत आहोत, इंधन म्हणून वापर करत असतो. त्याचप्रमाणे पारंपरिक म्हणजे काय की जे नवीनीकरणी आहे, म्हणजे काय आहे, जी सौर चूल आहे, सौर जलपातक आहे, म्हणजे अन्न शिजवण्यासाठी असू दे किंवा अन्न नवीन तयार करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी असू दे, त्याचप्रमाणे पाणी तापवण्यासाठी सौर जे सोलार सिस्टम आहे त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून आपण पारंपरिक अपारंपरिक काय आहे ते देखील पाहिले आहे, त्याची उदाहरणं पाहिले, त्याचा उपयोग कशा प्रकारे आहे याचा देखील आपण अभ्यास काय केलेला या पाठामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना सारांशमधून आपण या सर्व घटकांचा विस्तृत प्रमाणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. हा पाठ आपण व्यवस्थितरित्या पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही भागामध्ये आपण हा पाठ पूर्णपणे हा लेसन कव्हर केलेला आहे. आता मुलांनो, या पाठाच्या माध्यमातून आलेले जे प्रश्न आहे, म्हणजे खेळ परीक्षा प्रश्न उत्तरे जे आहेत मुलांनो, ते कोणत्या प्रकारचे विचारले आहेत ते देखील आपण बघण्याचा मुलांना प्रयत्न करूया. ते समजून घ्या की नेमकं हे प्रश्न कोणते आहे, ते कोणत्या प्रकारचे जे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मुलांना, आपण पाहणार आहोत सराव, खेळ परीक्षा आणि प्रश्नोत्तर या पाठाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आलेले आहेत, सरावामार्फत कोणते प्रश्न आले आहेत, ते प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला इथे 2 पर्यायवाची शब्द दिले आहेत. 2 पर्यायातून तुम्हाला एक पर्याय इथे निवडायचा आहे. एक पर्याय काय असणार आहे, याचं उत्तर अचूक असणार आहे. इथे लिहिले योग्य उत्तरावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रेस करायचं आहे. याच्यातून एक अचूक उत्तर आपल्याला मिळणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपल्या सर्वांच्या मार्फत जो आपला पहिला प्रश्न आहे आपण पाहणार आहोत. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य हे डॅश डॅश असते. त्यांनी असं विचारलं की सारखेच बल, म्हणजे सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झाले. जर आपण सारखंच बल लावलं आहे, आपण जेवढं शक्ती किंवा आपण वेग लावला आहे, ताकद लावली आहे, परंतु त्याचं विस्थापन जर अधिक झालं असेल तर डॅश डॅश असते. काय त्याचं झालेलं जे कार्य आहे मग ते कसं आहे, अधिक आहे का कमी आहे. या 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, तुम्हाला देखील माहिती आहे की या 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे की जर बलाला लागलेलं जर सारखेच बल वापरले असेल, विस्थापन जर अधिक झालं आहे तर जे झालेलं जे कार्य आहे ते काय आहे, अधिक झालेलं आहे. म्हणून अधिक असते ह्याचं पण या प्रश्नाचं अचूक उत्तर इथे असणार आहे. चला तर आपण पुढे जाऊया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोठ्या आवाजामुळे खिडकीच्या काचांना तडे गेलेले असतात. ज्या मोठ्या आवाजामुळे, मोठा आवाज कधी केला जातो, ज्यामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये मुलांनो जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग लावली जाते किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जे असते, जेव्हा एखादं गाणं असतं ते खूप मोठ्या आवाजामध्ये गायलं जातं किंवा ते रेकॉर्ड लावली जाते, त्या आवाजामुळे कधी कधी दारं खिडक्या, ज्या खिडक्या काचा असतात त्या काचा काय केल्या जातात, फुटल्या जातात, त्यांना तडे मारले जातात. मग हे कोणत्या प्रकारचं उदाहरण दिसून येतं की दिसतात हे डॅश डॅश कार्य आहे, हे कोणत्या प्रकारच्या कार्यामध्ये मोडलं जातं. 2 तुम्हाला इथे ऑप्शन दिले आहे, उष्णता ऊर्जा आहे का ध्वनी ऊर्जा आहे. आता हे 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार बघा. आता उष्णता ऊर्जा म्हणजे ज्या ज्या साधनाला आपण जे उष्णता देतो, म्हणजे ती उष्णता ऊर्जा, मग याच्यामध्ये कार्य काचांना तडे जाणं आहे, मग याच्यात कोणत्याच प्रकारची उष्णता दिलेली आहे का, तर नाही. तर मग हे कार्य कसं आहे मुलांना, हे ध्वनी ऊर्जा आहे. ध्वनी म्हणजे काय आहे, आवाज आहे. आवाजाची काय आहे, ही ऊर्जा आहे. हे काय आहे, आवाजाची ही ऊर्जा आहे. आणि म्हणून आपलं उष्णता ऊर्जा हे आपलं उत्तर असू शकत नाही. म्हणून आपलं जे दुसरं उत्तर आहे, मोठ्या आवाजामुळे खिडकीच्या काचांना तडे गेलेले असतात, हे ध्वनी ऊर्जेचं कार्य आहे. म्हणजेच काय आहे, आवाजाचं जे कार्य आहे, त्या मोठा आवाज असल्यामुळे त्या काचांना तडे गेलेले आहेत, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, सर्व ऊर्जाच्या मुळाशी डॅश डॅश ऊर्जा आहे. सर्व ऊर्जेच्या मुळाशी, जसं आपण शिकलो मुलांना, सर्व ऊर्जा आहे. मग कोणकोणती ऊर्जा आहे, आपण पाहिले विद्युत ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, सागरी ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे जलविद्युत ऊर्जा आहे, अणुऊर्जा आहे. मग याच्या सर्व ऊर्जा आहे. म्हणजे सर्व ऊर्जाच्या मुळाशी कोण आहे बघा. इथे तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत, सौर ऊर्जा आहे का रासायनिक ऊर्जा आहे. आता ह्याचं उत्तर देखील अगदी सोपं आहे. तुम्ही हे स्वतः देखील सांगू शकता मुलांना की जे सर्व ऊर्जाच्या मुळाशी रासायनिकचा याच्याशी काही संबंध येऊ शकतो का. जे रसायनामार्फत जी किंवा रसायनाद्वारे निर्माण झालेली जी
ऊर्जा आहे त्याला रासायनिक ऊर्जा म्हणतात. म्हणजे रसायनाच्या मार्फत झाली आहे का, तर नाही. सर्व ऊर्जेच्या मुळाशी मग कोण आहे, जो सूर्य आहे. हा त्याचा काय आहे, मूळ स्तोत्र आहे. आणि सूर्यापासून काय होत आहे, सौर ऊर्जा होत आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा हे आहे. आणि म्हणून आपण वाचणार आहोत सर्व ऊर्जाच्या मुळाशी सौर ऊर्जा आहे. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. याचं देखील उत्तर अगदी सोपं आहे मुलांना. आपण दोन पर्याय आहेत, उज्जैनी धरण आहे का कोयना धरण आहे. या दोनपैकी उत्तर आपल्याला माहिती आहे. उज्जैनी हा शब्द आलेलाच नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात कोणतं धरण आहे, राईट, कोणतं आहे, कोयना या धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कपड्यांना इस्त्री करणे म्हणजेच विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर आहे. आपण जेव्हा कपड्याला इस्त्री करतो म्हणजेच काय होत आहे, कसलं रूपांतर आहे, की त्याचं जे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर होत आहे. कोणत्या ऊर्जेत रूपांतर होत आहे, तर तुम्हाला दोन पर्याय आहेत, उष्णतेमध्ये होत आहे का प्रकाशामध्ये होत आहे. आता याचं उत्तर अगदी सोपं आहे. प्रकाशामध्ये होत आहे का, की आपण सौर ऊर्जेचा वापर करत आहोत का, किंवा प्रकाशाचे माध्यम आहे. तर जेव्हा इस्त्री आपण करत आहोत तेव्हा आपण त्याच्यातून उष्णता निघते, गरमपणा निघतो. आणि म्हणूनच आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, कपड्यांना इस्त्री करणे म्हणजे विद्युत ऊर्जेचे हे उष्णता ऊर्जेत रूपांतर आहे. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य पारा हे डॅश डॅश प्रकारचे ऊर्जा सूत्र आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की सूर्य आणि पारा हे कसले उदाहरण आहेत, डॅश डॅश प्रकाराचे ऊर्जा सूत्र आहे. माहिती दिले अपारंपरिक का पारंपरिक पद्धतीचे दिलेले आहेत. तर मुलांना इथेच आपलं उत्तर काय, सूर्य कसा आहे, पारा हे कसे आहेत, कोणत्या प्रकारचे ऊर्जा सूत्र आहे आपण शिकलो आहोत. पारंपरिक म्हणजे काय, पारंपरिक म्हणजे शतके वर्षानुवर्ष आपण चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मागून गोष्टी चालल्या आहेत त्याच गोष्टीचा वापर करणे, म्हणजे ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याचा वापर करणे म्हणजे पारंपरिक गोष्टी आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं गाई म्हशीचं जे शेण आहे त्याचा वापर करून गवऱ्या बनवल्या जातात. त्याप्रमाणे कोळसा आहे त्याचा वापर केला जातो, डिझेल पेट्रोलचा वापर केला जातो. मग हे कसं आहे, पारंपरिक आहे. अपारंपरिक कोणतं आहे, की जे त्याचं नवीनीकरण आहे, म्हणजे याच्यात नवीनीकरण नाही आहे, याच्यात सर्व आधुनिक पद्धती वापरल्या, सूर्यापासूनच्या गोष्टी वापरल्या जातात. म्हणून त्याचं जे उत्तर आहे सूर्य आणि पारा हे कसं आहे, ऊर्जा सूत्र कशा प्रकारचं आहे, हे अपारंपरिक हे उत्तर आहे. आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आणि आपण काय करत आहोत, सूर्य आणि पारापासून आपण एक ऊर्जा सूत्र बनवत आहोत ना, म्हणून सौर ऊर्जा निर्माण होते. हे नवीनीकरणाचा भाग आहे, म्हणून ते अपारंपरिक आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पतींना अन्न तयार करणे म्हणजे डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत होत असते. की सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने काय करत आहे, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. मग कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने ते काय करते, अन्न तयार करते. मग हा कशाचा भाग आहे, कोणत्या ऊर्जेचं रूपांतर आहे, उष्णतेचा आहे का प्रकाशाचा आहे. मग सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करते म्हणजे उष्णतेचा काही संबंध नाही. म्हणून जे आपलं ऊर्जा आहे प्रकाशाचे ऊर्जेचे रूपांतर होते. हे आपलं अन्नातील ऊर्जेत, म्हणजे आपण कसं वाचणार, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करणे म्हणजेच प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत होत असते. हे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेड ॲसिड बॅटरीमध्ये रासायनिक क्रियेने डॅश डॅश ऊर्जा निर्माण होते. लेड ॲसिड बॅटरीमध्ये रासायनिक क्रियेने डॅश डॅश ऊर्जा निर्माण होते. मग कोणत्या प्रकारची निर्माण होते, मग विद्युत होते का गतीज होते. आता त्यांनी इथे विचारलं आहे की इथे काय शब्द आला आहे, बॅटरीमध्ये लेड ॲसिड बॅटरीमध्ये काय होतं आहे, रासायनिक क्रिया. मग इथे रासायनिक जो शब्द आलेला आहे म्हणून इथे काय झालं, डॅश डॅश ऊर्जा निर्माण, कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत आहे. मी तुम्हाला दोन पर्याय विचारले, एक विद्युत आहे आणि दुसरं गतीज आहे. मग दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, की लेड ॲसिड बॅटरीमध्ये रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा ही निर्माण होत असते. हे आपलं काय आहे, योग्य उत्तर असणार आहे. गतीज ऊर्जा कशात असते, असं आपण सांगितलं गतीज ऊर्जा कशात आहे, ती आपण चेंडू फेकला त्याच्यामध्ये गतीज ऊर्जा आहे. आपण स्ट्रायकर मारला, आपण जो कॅरम करतो तो स्ट्रायकर मारला त्याच्यामध्ये गतीज ऊर्जा आहे. परंतु याच्यामध्ये लेड ॲसिड बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया होत आहे, म्हणजे ती काय आहे, बॅटरी कशावर चालते, लाईटीवर चालते, म्हणून ती विद्युत ऊर्जा ही त्याच्यामध्ये निर्माण होत असते. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, डॅश डॅश ही काळाची गरज आहे.
काय काळाची गरज आहे? तुम्हाला दोन पर्याय आहेत. पाणी ही काळाची गरज आहे का ऊर्जेची बचत आहे? बरोबर. तर ॲक्च्युली दोन्हीही काळाची गरज आहे मुलांनो. पण आपल्या पाठामध्ये आलेला जो परफेक्ट शब्द आहे तो आज आपण इथे घेणार आहोत मुलांनो, की पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ही सर्व काळाची जी गरज आहे. परंतु जो आपल्या पाठात आलेला जो शब्द आहे बघा, डॅश डॅश ही काळाची गरज आहे. तर आपण जो लेसन शिकत आहोत, जो पाठ शिकत आहोत, तो आपल्याला शब्द इथे हवा आहे. आणि म्हणून ऊर्जेची बचत ही काळाची गरज आहे. आपलं काय आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण उत्तर देणार आहोत, ऊर्जेची बचत ही काळाची गरज आहे. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, पंखा चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत होईल. जर आपण आपल्या घरातला पंखा चालू केला तर त्याचं कोणत्या गोष्टीमध्ये रूपांतर होईल? मग तुम्हाला इथे दोन पर्याय दिले आहेत. गतिज ऊर्जामध्ये होईल का स्थितीज ऊर्जामध्ये होईल? आता हे देखील आपण दोन गोष्टी शिकलेल्या आहोत. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, गतिज ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणजे की त्या गोष्टीमध्ये ऊर्जा साठवून ठेवलेली असते. मग ते रबर असू दे किंवा ते एखादी स्प्रिंग असू दे, याच्यामध्ये काय केलं आहे, ऊर्जा साठलेली आहे. गतिज ऊर्जामध्ये काय की ती ऊर्जाला आपण काय देत आहोत, आपण ती ऊर्जा स्पीड देत आहोत. गतीचा अर्थच काय आहे, स्पीड आहे. मग ही स्पीड कशामध्ये आहे, बॉलमध्ये आहे. हा स्पीड कशामध्ये आहे, स्ट्रायकरमध्ये आहे. जर स्पीड कशात आहे, पंख्यामध्ये आहे. जर आपण पंख्याचे बटन ऑन ऑफ आहे, जर ते आपण क्विक चालू केलं तर लगेच तो थोड्या वेळानंतर चालू होता का, तर नाही, तो लगेच फिरायला लागतो. आणि म्हणून जे उदाहरण आहे, पंखा चालू केलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे गतिज ऊर्जेत होईल, असं आपलं हे योग्य उत्तर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण सरावाच्या माध्यमातून आपण आपले 10चे 10 प्रश्न आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत, आपण पाहिले आहेत. आणि त्याची योग्य अशी अचूक उत्तरं आपण स्पष्टीकरणासकट इथे दिलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत, एका मजुराने 4 पाट्या खाडी 100 मीटर अंतरावर नेली. एका मजुराने, मजूर म्हणजे जो काम करणारा आहे तो मजूर, त्याने 4 पाट्या खडी कळतं मुलांना की ज्या बारीक बारीक जे खडे असतात ते खडे किती आहे, 4 पाट्या आहेत. किती आहेत, 4 पाट्या. आपण नीट प्रश्न समजून घेणार आहोत. एका मजुराने 4 पाट्या, किती, 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर नेली आहे. 100 मीटर अंतरावर चालून नेली आहे. जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर नेली तर ते कार्य डॅश डॅश घडेल. मग ते कार्य कसं घडेल, की ते कार्य आधी त्याने जर 4 पाट्या आहेत त्याने 100 मीटर ठेवले, म्हणजे वजन जास्त आहे. 4 पाट्या आहेत, बरोबर, आपण तो 100 मीटरच चालून गेला आहे. परंतु इथे त्याने सांगितलं की 2 पाट्या आहेत पण तो 200 मीटर गेला आहे. म्हणजे कार्य कसं झालं आहे, तितकंच झालं आहे. म्हणजे मग ते कार्य कसं झालं आहे, अधिक झालं आहे, समान झालं आहे, कमी झालं आहे का, सांगता येत नाही आहे. आता असं होऊ शकतं का, सांगता येत नाही आहे. दोघांपैकी एक असेल ना, कमी असेल किंवा अधिक असेल, सांगता येत नाही हे उत्तर असू शकतं का. त्यामुळे हे जे उत्तर आहे हे रॉंग आहे. कमी तर निश्चितच झालेलं नाही आहे की तो चालून गेला आहे, 100च्या ऐवजी पुन्हा तो 200 मीटर चालून गेला आहे, मग कमी झाले का, हे आन्सर नसणार आहे. समान तर अजिबात असू शकत नाही, कारण हे दोन्ही सारखं अंतर आहे का, तर नाही. मग आपलं उत्तर काय आहे की एका मजुराने 4 पाट्या खडी, जसं आपण नियम शिकलो की जे बलाचे जे कार्य, जे एखादी क्रिया आहे ही बल लावून जेव्हा केली जाते आणि त्याचं जेव्हा विस्थापन जितकं अधिक असेल तितकं ते कार्य पूर्ण होतं. मग ते विस्थापन जास्त झालेलं दिसत आहे ना, 100पेक्षा जास्त 200 मीटर झालं आहे, म्हणजे ते विस्थापन अधिक प्रमाणात झालं आहे. म्हणून ते अंतर मीटर नेलं तरी कार्य कसं झालं आहे, अधिक झालं आहे. आपलं काय आहे, योग्य उत्तर इथे असणार आहे. कळालं मुलांनो, आपण काय उत्तर दिलेलं आहे की एक अधिक कार्य घडलेलं आहे, म्हणजे कार्य जास्त झालेलं आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, कार्य करण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे आता ही एक प्रकारची इथे डेफिनेशन तुम्हाला विचारली आहे, व्याख्या विचारली आहे की कार्य करण्याच्या क्षमतेला काय बोललं जातं. मग काही दिलेले बल लिहिलं आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, बल आहे. बल म्हटलं जातं, विस्थापन म्हटलं जातं, ऊर्जा बोलली जाते का कार्य बोललं जातं. या 4पैकी आपल्या योग्य उत्तरावर आपण काय करणार, क्लिक करणार आहोत. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय बोलणार, बल म्हणू शकतो का, की आपण तिथे ताकद लावली आहे का, तर नाही. विस्थापन म्हणजे आपण एक ती जागाचे बदलली आहे का, तर नाही. कार्य म्हणजे जे काम कार्य म्हणजेच काय,
काम करणे. मग काम करणे म्हणजे काय, एखादी क्रियांची हालचाल करणे, की एखाद्या गोष्टीला काय करतो आपण, कार्य करत आहोत. काम करणे, कार्याचा अर्थ काय आहे, काम करणे. मग कार्य करण्याचे त्याला काम म्हणू शकतो का, तर नाही. तर आपलं जे योग्य ते कार्य करण्याच्या क्षमतेला, क्षमता म्हणजे काय, कॅपॅसिटी, क्षमतेचा अर्थ कॅपॅसिटी, त्याला ऊर्जा असे बोलणार आहोत. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा म्हणजे डॅश डॅश होईल. बघा ते त्याने दिलं आहे, यांत्रिक कार्य करण्यासाठी म्हणजे यांत्रिक कार्याचा अर्थच काय आहे, की यंत्राच्या सहाय्याने जी वापरली जाणारी जी ऊर्जा आहे ती म्हणजेच डॅश डॅश आहे. मग ती कशी आहे, तुम्हाला 4 पर्याय आहे. स्थितीची ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे, गतिज ऊर्जा आहे, का ध्वनी ऊर्जा आहे. आता याचं ऑप्शन अगदी सोपं आहे, की तुम्ही स्वतःही सांगू शकता. यांत्रिक जे कार्य आहे, जसं आपण मी डेफिनेशनने सांगितले, की यंत्राच्या सहाय्याने जे कार्य केले जातं त्याला आपण यांत्रिक ऊर्जा असे म्हणतो. मग स्थितीची ऊर्जा ही जी आहे की ती काय आहे, स्थितीची ऊर्जा कशी आहे, त्याच्यामध्ये आपण साठवली जाते ती स्थितीची ऊर्जा आहे. ध्वनी ऊर्जा म्हणजे जी आवाजातून निघते ती ऊर्जा आहे. गतिज ऊर्जा म्हणजे स्पीडमधून निघते ती ऊर्जा आहे. मग आपलं जे योग्य उत्तर इथे असणार आहे मुलांनो, यांत्रिक कार्य म्हणजे काय, यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरली झालेली ऊर्जा म्हणजेच काय आहे, यांत्रिक ऊर्जा. आपलं इथं योग्य इथे असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, इथे क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण तो पाहणार आहोत. युरेनियम व थेरिनियम यासारख्या मूलद्रव्यातून डॅश डॅश तयार केली जाते. काय तयार केली जाते, युरेनियम आणि थेरिनियम या मूलद्रव्यातून. मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. रासायनिक ऊर्जा केली जाते, जलविद्युत ऊर्जा केली जाते, हरित ऊर्जा केली जाते, का अणुऊर्जा केली जाते. म्हणजे कोणत्या गोष्टीतून, मूलद्रव्यातून ही युरेनियम व थेरिनियम यासारखी मूलद्रव्य ही तयार केली जातात. मग ते काय, रासायनिक ऊर्जापासून, रसायनाच्या मार्फत जी ऊर्जा केली जाते त्याला रासायनिक ऊर्जा. जलविद्युतच्या मार्फतून किंवा जलच्या मार्फतून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्याला जलविद्युत म्हणतात. हरित ऊर्जा म्हणजे आपण शिकलो की ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारचं केमिकल म्हणा, धूर म्हणा, कार्बन बाहेर पडत नाही, ते हरित ऊर्जा आपण त्याला बोलतो. परंतु युरेनियम थेरिनियम हे कशाचं मूळ स्रोत आहे, ते अणुऊर्जेचं मूळ स्रोत आहे. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, युरेनियम व थेरिनियम यासारख्या मूलद्रव्यातून अणुऊर्जा तयार केली जाते. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, ताणलेल्या धनुष्यबाणामध्ये डॅश डॅश ऊर्जा साठवली जाते. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते, तुम्हाला 4 पर्याय आहे. यांत्रिक ऊर्जा, गतिज ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, का स्थितीची ऊर्जा. या 4 पैकी आपले योग्य उत्तर काय असणार बघा. आपण पाहणार की ताणलेला जो धनुष्यबाण आहे, व धनुष्यबाण हा यंत्र आहे का, तर नाही. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं असणार आहे. ध्वनी ऊर्जा, याचा ध्वनीशी काहीही संबंध नाही आहे. त्याचप्रमाणे आपण पाहणार गतिज ऊर्जा, हे गतिज आहे का, तर ही स्पीडला आहे का, तर नाही. स्थितीची म्हणजे ज्या साधनामध्ये ही काय ऊर्जा साठवली जाते. मग धनुष्यबाणामध्ये ऊर्जा साठवली आहे, तर सोडलं की काय होणार आहे, ते मारलं जाणार आहे. की म्हणून आपलं जेव्हा ताणलेल्या धनुष्यबाणामध्ये स्थितीची ऊर्जा असते, हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पंखा चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत होईल. जर आपण पंखा चालू केला आहे, मग त्याचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये होणार आहे, तुम्हाला 4 पर्याय आहेत. एक विद्युत आहे, दुसरं उष्णता आहे, तिसरं गतिज आहे, आणि चौथं स्थितीज आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, पंखा चालू केला आपलं कोणतं रूपांतर होणार आहे. आता बघा इथे दिलं आहे स्थितीज म्हणजे ती थांबलेल्या अवस्थेत का, नाही, हे उत्तर रॉंग आहे. गतिज बघा इथे दिलं आहे गतिज उत्तर आहे. विद्युत, याचा विद्युत आहे का, तर उष्णता आहे का. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे, पंखा चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर ते कशात होणार आहे, गतिज ऊर्जेमध्ये होणार आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, पंखा चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे गतिज ऊर्जेत होईल, असं आपलं योग्य उत्तर ते असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बल लावून जर वस्तूचे विस्थापन झाले तर ते डॅश डॅश होईल. जर बल लावून जर त्या वस्तूचे विस्थापन झालं तर त्याला काय म्हणता येईल, 4 पर्याय आहेत. कार्य म्हणता येईल, विस्थापन म्हणता येईल, क्षमता म्हणता येईल, का ऊर्जा म्हणता येईल. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर इथे मुलांना काय असणार आहे बघा. आपण पाहणार आहोत, ऊर्जा म्हणणार की कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा म्हणत आहोत, बरोबर. क्षमता म्हणजेच काय, कॅपॅसिटी आहे, मग ती कार्याची काय ऊर्जेची आपण ते ठरवणार आहोत. विस्थापन म्हणजे काय आहे मुलांना बघा, हे त्याने दिलं आहे. विस्थापन म्हणजे की एखादी वस्तू हलणे किंवा तिची जागा बदलणे. मग ती जितकी जागा बदलेल तितकं कार्य हे जास्त सफल झाले असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामुळे इथे कार्य
आपण जागेचा काही संबंध नाही, की एखादी वस्तूचा काही संबंध नाही आहे. मग इथे लिहिलं बल लावून जर वस्तूचे विस्थापन झाले तर ते कार्य, आपलं जे योग्य उत्तर आहे कार्य होय. तर ते कार्य पूर्ण झाले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बल लावून जर वस्तू ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलली आहे, ठेवली गेली आहे. विस्थापन म्हणजेच काय, वस्तू हलणे. मग त्याचं विस्थापन झाले तर ते कार्य सफल झालं आहे, की ते कार्य होय असं आपण त्याचं योग्य उत्तर इथे आपण देणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बल लावून जर वस्तू चेपत झाली तर ते काय आहे, कार्य होय आपलं योग्य उत्तर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करतो आहे, शतकानुशतके ज्या ऊर्जा स्रोताचा वापर मानव करत आहेत त्यांना डॅश डॅश ऊर्जा स्रोत म्हणतात. मग कोणत्या प्रकारची ऊर्जा स्रोत म्हणतात आपण पाहणार आहोत. पहिलं पाहणार आहोत पारंपरिक, दुसरं पाहणार आहोत सौर, तिसरं पाहणार आहोत अपारंपरिक आणि चौथं पाहणार नवीकरणीय. काय आहे, नवीकरणीय. मग या चारपैकी आपले योग्य उत्तर काय आहे हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. वर्षानुवर्षे किंवा शतकानुशतक मानव ज्या ऊर्जेचा वापर करत आहे, मग ते नवीनीकरण असू शकतं का, ते आपलं रॉंग आहे. अपारंपरिक आणि नवीनकरण याचा काय अर्थ हा एकच आहे मुलांनो, हे लक्षात ठेवा. अपारंपरिक किंवा म्हणजेच याचा अर्थ काय, नवीनीकरण. अपारंपरिक म्हणजे काय, पारंपरिक नसलेला, आणि म्हणजेच काय आहे त्याचा अर्थ नवीनीकरण, म्हणजे नवीन गोष्टीचा उपयोग करून नवीन गोष्टीचं साधन आपण तयार करतो. सौर हे देखील काय आहे मुलांनो, आपण अपारंपरिक गोष्टीचंच उदाहरण आहे. मग राहिलं काय आहे, पारंपरिक. मग शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करतात त्याला आपण काय बोलत आहोत, पारंपरिक बोलत आहोत. मग त्याच्यामध्ये काय येत आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे गाई म्हशी यांचं जे शेण आहे त्याचे आपण काय करत आहोत, गोवऱ्या तयार करत आहोत. ते इंधन म्हणून त्याचा वापर करत आहोत, लाकडाचं इंधन म्हणून वापर करत आहोत. त्याचप्रमाणे जे डिझेल आणि पेट्रोल आहे त्याचा देखील आपण वापर करतो. मग हे सगळं कसं आहे, पारंपरिक आहे. लाकूड आहे, कोळसा आहे, त्याचप्रमाणे जे गवऱ्या आहेत जे शेणाच्या, मग हे कसं आहे, पारंपरिक आहे. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे, शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करत आहेत त्यांना काय म्हणत आहोत, पारंपरिक ऊर्जा स्रोत असे आपण म्हणणार आहोत. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, आपण पाहणार आहोत, समुद्रातील भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे वीज निर्माण करणे म्हणजेच डॅश डॅश होय. की समुद्रामधली जी भरती ओहोटी होत असते त्याच्या ओहोटीमुळे म्हणजे त्या लाटांमुळे आपण काय बनवत असतो, वीज निर्माण करणे. म्हणजे त्या विजेला काय म्हटलं जातं. मग बघा तुम्हाला चार पर्याय आहेत, सौर ऊर्जा, सागरी ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा. आता या चारपैकी आपलं योग्य उत्तर बघा आहे की सौर ऊर्जा म्हणजे जी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जी ऊर्जा केली जाते सौर ऊर्जा. पवन ऊर्जा म्हणजे जी हवेच्या मार्फत जी जोराची हवा वाहते त्या हवेच्या मार्फतून केलेली ऊर्जा. जलविद्युत म्हणजे ज्या पाण्याच्या मार्फतून केलेली ऊर्जा. आणि समुद्रातील भरती ओहोटी म्हणजे जी समुद्रातील ज्या लाटा येतात त्या लाटाच्या माध्यमातून जी निर्माण होणारी जे लाट आहे त्याच्यातून जी वीज निर्मिती केली त्याच्यापासून निघणारी ही सागरी ऊर्जा आहे. तुम्हाला क्लिअर झालं आहे मुलांना, समजतंय मी काय बोलले आहे, सगळं क्लिअर झालेलं आहे. मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की समुद्रातील भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे वीज निर्माण करणे म्हणजे सागरी ऊर्जा आहे. सौर ऊर्जा सूर्यप्रकाशाचा भाग आहे, पवन ऊर्जा हा हवेचा भाग आहे, जलविद्युत हे पाण्याचा भाग आहे. मग समुद्रातील जी भरती ओहोटी आहे, ज्या लाटा एकसारख्या येऊन ज्या आपटतात कमी जास्त प्रमाणामध्ये त्याला आपण सागरी ऊर्जा म्हणणार आहोत. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे सागरी ऊर्जा हे आपलं योग्य उत्तर इथे येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांना, पाहणार आहोत, सौरचूल सौर जलपातक या साधनामध्ये सूर्यप्रकाशातून डॅश डॅश ऊर्जा मिळवली जाते. मग कोणत्या प्रकारची ऊर्जा मिळवली जाते त्यांनी सांगितले, सौरचूल म्हणजे जे सौरचूलामधून आपण जेवण बनवण्यासाठी, जेवण शिजवण्यासाठी, गरम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सौर जलपातक याचा वापर म्हणजे आपण पाणी गरम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग या साधनामध्ये सूर्यप्रकाशातून जी कोणत्या प्रकारची ऊर्जा मिळते, मग तुम्हाला इथे चार पर्याय आहे, प्रकाश ऊर्जा मिळते, ध्वनी ऊर्जा मिळते, विद्युत ऊर्जा मिळते का उष्णता ऊर्जा मिळते. मग आता बघा या चारही प्रकारातून ध्वनी ऊर्जेचा काहीही संबंध याच्यामध्ये येत नाही आहे, बरोबर. तर इथे आपण पाहणार आहोत की सौरचूल सौर जलपातक याच्यातून विद्युत ऊर्जा ही आपल्याला इथे मिळणार आहे. आणि म्हणून विद्युत ऊर्जेचा आपण इथे काय करत आहोत, वापर करत आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10चे 10 प्रश्न काय केलेले आहेत, आपण सोडवलेले आहेत.